नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेप्रमाणेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्यामध्ये राबविल्या जात आहे आणि याच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या संदर्भात महत्त्वाची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा तिसरा हप्ता शेतकरी यांना वितरित करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये पीएम किसान या केंद्र सरकारच्या योजनेप्रमाणे राज्य सरकार नमो शेतकरी महासन्मान निधी योजना महाराष्ट्र राज्यातील शेतकरी यांच्यासाठी राबवित आहे। ज्याप्रमाणे पीएम किसान योजनेचे वार्षिक 6,000 रुपये शेतकऱ्यांना मिळतात, त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य सरकार देखील शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये देणार आहे आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांना वार्षिक 12,000 रुपये केंद्र व राज्य सरकारच्या या दोन्ही योजनेच्या माध्यमातून मिळतात। मित्रांनो, यामध्ये जर आपण पाहिलं तर नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता शेतकरी यांना नोव्हेंबर 2023 मध्ये वितरित करण्यात आला होता आणि या पहिल्या हप्त्याचा कालावधी एप्रिल ते जुलै 2023 असा होता आणि यानंतर दुसरा हप्ता व तिसरा हप्ता शेतकरी यांना वितरित करणे बाकी होते आणि यासाठीच ऑगस्ट ते नोव्हेंबर 2023 या कालावधीमधील दुसरा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून 1792 कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला होता व याचे वितरण शेतकऱ्यांना करणे बाकी होते। त्याचबरोबर आता या योजनेचा तिसरा हप्ता जो की डिसेंबर ते मार्च या कालावधीचा हप्ता शेतकरी यांना वितरित करण्यासाठी 23 फेब्रुवारी 2024 शुक्रवारी राज्य सरकारच्या माध्यमातून 2000 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यासाठी नुकतीच शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे। मित्रांनो, या योजनेकडे पाहत असताना केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता म्हणजे 16वा हप्ता 28 फेब्रुवारी 2024 वार बुधवारी शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे आणि याच दिवशी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता वितरित करण्याचे सरकारचे नियोजन असल्याने 28 फेब्रुवारी 2024 ला शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता असे एकूण 3 हप्ते एकत्रित वितरित केले जाणार असून शेतकऱ्यांना 6,000 रुपये या योजनेचे एकत्रित मिळणार आहे। मित्रांनो, यामध्ये जर आपण पाहिले तर लोकसभेच्या निवडणुका आल्या आहेत व या निवडणुकीच्या अनुषंगाने मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागू होऊ शकते आणि म्हणून आचारसंहिता लागण्यापूर्वीच राज्य सरकारच्या माध्यमातून या योजनेच्या अंतर्गत हे अनुदान शेतकरी यांना मिळावे याकरता प्रयत्न केले जात आहे आणि यामुळेच आता कित्येक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचे हप्ते शेतकरी यांना पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचे हप्ते तरी शेतकरी यांना देऊन या ठिकाणी दिलासा देण्यात येत आहे। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सरकारने जी काही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे, या नमो शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता हा शेतकऱ्यांना 28 फेब्रुवारी 2024 ला वितरित केला जाणार आहे व त्याच दिवशी पीएम किसान योजनेचा जी की केंद्र सरकार यांची योजना आहे, या योजनेचा 16वा हप्ता देखील या दिवशी शेतकरी यांना वितरित केला जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वपूर्ण अशी माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो होतो। आपल्याला माहितीच असेल की शासनाचे वेगवेगळे शासन निर्णय, शासनाच्या योजना व शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असलेली माहिती आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो। त्यामुळे आपल्या या चॅनलला सहकार्य करायला म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलवरती त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।